विद्यार्थी मित्रो, काल आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या टॉपिक मधला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल या पॉइंटवर चर्चा सुरू केली आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या की मेंडेलिव्हचं क्लासिफिकेशन कशावर बेस्ड आहे. तर आपण सांगितलं ॲटॉमिक मास नंबर. 2 नंबरवर पाहिलं आपण की मेंडेलिव्हनं हे क्लासिफिकेशन का केलं, तर त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे. टू ओव्हरकम डिफिकल्टीज अराईज ड्युरिंग न्यूलँड क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनच्या डिफिकल्टीला ओव्हरकम करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी मेंडेलिव्हनं क्लासिफिकेशन केले. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहिला की मेंडेलिव्हनं क्लासिफिकेशन करताना काय केलं, तर त्याने एक लॉ फ्रेम केला. ज्या लॉला आपण मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ या नावाने ओळखलं आणि त्याची आपण डेफिनेशन पाहिली. द पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास नंबर. अशा प्रकारचा लॉ बनवला. त्यानंतर आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणजे काय, द टॅब्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट or the arrangement of element in rows and period according to Mendeleev periodic law is called as a Mendeleev periodic table. अशा प्रकारचं डेफिनेशन केली. त्यानंतर आपण पाहिलं की मेंडेलिव्हनं टेबल कसा बनवला. सो हॉरिझॉन्टल रोज इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ए पिरियड अँड व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड एज ए ग्रुप. तर हा एक पॉईंट बनवला. त्यानंतर आपण पाहिले की मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये काही जमेची बाजू आहे का, ज्याला आपण मेरिट्स अशा प्रकारचं नाव दिले. सो मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि अशी आपण चर्चा केली की याच्यावर एक 2 ते 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो, ज्यामध्ये 3 मेरिट आपण पाहिले. सर्वात पहिलं पाहिलं आपण इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल वॅकंट प्लेसेस वेअर लेफ्ट फॉर अनडिस्कवर एलिमेंट, देअर प्रॉपर्टीज अँड ॲटॉमिक मासेस वेअर प्रिडिक्टेड and after discovery they found to be correct. त्यानंतर नंबर 2 वर मेरिट पाहिला आपण की फॉर दॅट सेकंड मेरिट जे होतं आपलं की फॉर दोज एलिमेंट वेअर द नोबल गॅसेस, पर्टिक्युलरली नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस, these element discovered and the separate group, zero group is formed for those element without disturbing position of the other element. आणि तिसरा आपण एक त्यामध्ये पॉइंट पाहिला होता की देअर वॉज अ करेक्शन मेड इन द ॲटॉमिक मास नंबर ऑफ सम एलिमेंट अँड देअरफॉर देअर करेक्ट पोझिशन इज गिवन टू दीज एलिमेंट. तर अशा प्रकारचं करेक्शन किंवा रिव्हिजन और रिव्ह्यू ऑफ द ॲटॉमिक मास हा एक पहिला पॉईंट होता आपला. वॅकंट प्लेसेस फॉर अनडिस्कवर एलिमेंट हा एक सेकंड मेरिट होतं. आणि तिसरे मेरिट होतं आपलं की ज्यामध्ये नोबल आफ्टर डिस्कवरी द सेपरेट ग्रुप इज फॉर्म फॉर द नोबल गॅसेस एलिमेंट विदाउट डिस्टर्बिंग पोझिशन ऑफ अदर. तर अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे मेरिट आपण पाहिले होते आणि त्या पॉईंटपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पहा विद्यार्थी मित्रो, काल आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या टॉपिक मधला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल या पॉइंटवर चर्चा सुरू केली आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या की मेंडेलिव्हचं क्लासिफिकेशन कशावर बेस्ड आहे. तर आपण सांगितलं ॲटॉमिक मास नंबर. 2 नंबरवर पाहिलं आपण की मेंडेलिव्हनं हे क्लासिफिकेशन का केलं, तर त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे. टू ओव्हरकम डिफिकल्टीज अराईज ड्युरिंग न्यूलँड क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशनच्या डिफिकल्टीला ओव्हरकम करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी मेंडेलिव्हनं क्लासिफिकेशन केले. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहिला की मेंडेलिव्हनं क्लासिफिकेशन करताना काय केलं, तर त्याने एक लॉ फ्रेम केला. ज्या लॉला आपण मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ या नावाने ओळखलं आणि त्याची आपण डेफिनेशन पाहिली. द पिरियडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास नंबर. अशा प्रकारचा लॉ बनवला. त्यानंतर आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणजे काय, द टॅब्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट or the arrangement of element in rows and period according to Mendeleev periodic law is called as a Mendeleev periodic table.
अशा प्रकारचं डेफिनेशन केली. त्यानंतर आपण पाहिलं की मेंडेलिव्हनं टेबल कसा बनवला. सो हॉरिझॉन्टल रोज इन द पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ए पिरियड अँड व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड एज ए ग्रुप. तर हा एक पॉईंट बनवला. त्यानंतर आपण पाहिले की मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये काही जमेची बाजू आहे का, ज्याला आपण मेरिट्स अशा प्रकारचं नाव दिले. सो मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि अशी आपण चर्चा केली की याच्यावर एक 2 ते 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो, ज्यामध्ये 3 मेरिट आपण पाहिले. सर्वात पहिलं पाहिलं आपण इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल वॅकंट प्लेसेस वेअर लेफ्ट फॉर अनडिस्कवर एलिमेंट, their properties and atomic masses were predicted and after discovery they found to be correct. त्यानंतर नंबर 2 वर मेरिट पाहिला आपण की फॉर दॅट सेकंड मेरिट जे होतं आपलं की फॉर दोज एलिमेंट वेअर द नोबल गॅसेस, पर्टिक्युलरली नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस, these element discovered and the separate group, zero group is formed for those element without disturbing position of the other element. आणि तिसरा आपण एक त्यामध्ये पॉइंट पाहिला होता की देअर वॉज अ करेक्शन मेड इन द ॲटॉमिक मास नंबर ऑफ सम एलिमेंट अँड देअरफॉर देअर करेक्ट पोझिशन इज गिवन टू दीज एलिमेंट. तर अशा प्रकारचं करेक्शन किंवा रिव्हिजन और रिव्ह्यू ऑफ द ॲटॉमिक मास हा एक पहिला पॉईंट होता आपला. वॅकंट प्लेसेस फॉर अनडिस्कवर एलिमेंट हा एक सेकंड मेरिट होतं. आणि तिसरं मेरिट होतं आपलं की ज्यामध्ये नोबल आफ्टर डिस्कवरी द सेपरेट ग्रुप इज फॉर्म फॉर द नोबल गॅसेस एलिमेंट विदाउट डिस्टर्बिंग पोझिशन ऑफ अदर. तर अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे मेरिट आपण पाहिले होते आणि त्या पॉईंटपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण पाहणार आहे की काही प्रॉपर्टीज आहेत का, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का. मेंडेलिव्ह पिरियडिक लॉमध्ये त्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या प्रॉपर्टीज लिहा, कॅरेक्टरिस्टिक लिहा, अशा प्रकारचे एक क्वेश्चन बनवला जातो. तर आपण जर आपण पेज नंबरचा विचार करत चालत असतो पुढं, तर आपलं जे मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलच्या नंतर पेज नंबर 1920 की ज्यामध्ये मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये काही प्रॉब्लेम्स आले का, ज्याला आपण डीमेरिट या पद्धतीने म्हणतो की या डीमेरिटवर. कारण आपल्या पुस्तकामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलच्या प्रॉपर्टीज विषयी, म्हणजे ज्याला आपण कंपोजिशन वगैरे असं म्हणू, याच्याविषयी काही फार माहिती नाही आहे किंवा हा जास्त भाग आपल्या याच्यामध्ये नाही दिलेला त्यांनी. तर आपल्याला मेंडेलिव्ह विषयी जे बोलायचे ते फक्त कोणत्या 2 महत्त्वाच्या पॉईंटवरच बोलायचे, मेरिट आणि डीमेरिट. तर आपण मेरिट पाहिलेले. आता आपण पेज नंबर 20 वर डीमेरिटच्या पॉईंटकडे चाललोय. तर पहा एकदा काय सांगता येते की डीमेरिट एकूण 4 दाखवले. सर्वात पहिला डीमेरिट दाखवला कोबाल्ट आणि निकेल यांच्या ॲटॉमिक मास मध्ये जे ॲम्बिग्विटी आहे, ॲम्बिग्विटी म्हणजे संदिग्धता वगैरे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम त्यामध्ये सोडवता आला नाही. ॲटॉमिक मास नंबर ऑफ कोबाल्ट आणि निकेल यांच्या ॲटॉमिक मास विषयीची ॲम्बिग्विटी. आता हा पॉइंट आपण जर मेरिटला जोडण्याचा प्रयत्न केला तर पहा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये रिव्ह्यू ऑफ द ॲटॉमिक मास करण्यात आला, तरी सुद्धा कोबाल्ट आणि निकेल या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मास विषयी ॲम्बिग्विटी आहे. जर आपण पुस्तकातली भाषा वाचली तर त्यांनी असे लिहिले बा, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम, therefore there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev periodic table. ॲटॉमिक मास नंबर सेम आहे, तर तुमच्या मताप्रमाणे त्याला पोझिशन कशी मिळायला पाहिजे, सेम मिळावी का डिफरंट मिळावी. as 2 elements are having same atomic mass number, these elements should get same position in the Mendeleev periodic table. आणि आपण पाहतोय सेम पोझिशन तर द्यायची नाहीये. न्यूलँड पिरियडिक टेबल मध्ये पण हाच प्रॉब्लेम आला की एकाच बॉक्स मध्ये 2 एलिमेंट, सेम पोझिशन दिली तर एका बॉक्स मध्ये 2 जाते, एका बॉक्स मध्ये एकच एलिमेंट. म्हणजे पहा ज्यावेळेस तुम्ही डीमेरिट वर जाणार आहे
there was a problem in that place of the cobalt and nickel, and it is because of the same whole number atomic mass. त्याचं whole number बदले atomic mass same आहे म्हणतोय, and because of that these two elements will get same position, and it is a problem, it is a demerit, it is a drawback in the classification or arrangement. त्यानंतर नंबर 2 कडे जाऊ आपण. पहा, त्यांनी आयसोटोप विषयी मुद्दा मांडलेला आहे. सो आयसोटोप आर द एलिमेंट atoms of the same element. Isotope are the atoms of same element, and they are having different atomic mass number. Therefore isotope should get a different position in the Mendeleev periodic table, but there was no arrangement for the there was no different or separate arrangement for the separate isotope. So isotope should get separate place. It is because they are having different atomic mass number. तुम्हाला isotope ची definition माहिती आहे. Atoms of same element having different atomic mass number. Mass number जर different आहे, they should have get the different position, but they have got the same position. It is because there was no arrangement for separate position of isotope in the Mendeleev periodic table. आणि मग त्या पॉइंटचा जर आपण विचार केला, it is also considered as one of the demerit. तर चला आपण तो 2 नंबरचा काय आहे बघू ड्रॉबॅक त्यातला. Isotope were discovered long time after Mendeleev put forth the periodic table, as isotope have same chemical properties but different atomic masses. Challenge was posed in placing them in a Mendeleev periodic table. Properties are similar. आपल्याला माहिती आहे chemical properties of isotope are similar and physical properties are slightly different. That means more similar, very little different. तर अशा पद्धतीनं as they are having the similar property, they would have got a similar position in the Mendeleev periodic table, but actually there was no such arrangement. So it is a second drawback. पहिला drawback about position of cobalt and nickel. Second drawback about position or arrangement of the isotope. ही isotope चा हा problem. तिसरा drawback बघा. When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. फार छान मुद्दा मांडलेला आहे की एलिमेंट्स आहेत, some elements were not discovered, so Mendeleev decided to left empty places for these elements. But atomic mass number is not increasing by this way. Suppose atomic mass number is 24, जो तुमच्याकडे discovered element आहे, and another element which is discovered that is having atomic mass 29. अशी परिस्थिती. आता आपण सर्वसाधारण असे म्हणू atomic mass 25, atomic mass 27, atomic mass 27 and atomic mass 28 असे समजा एलिमेंट तुम्ही लिहिले. आता या चर्चेप्रमाणे आपल्याला दिसते अनडिस्कवर एलिमेंट 4 राहते, म्हणून तुम्ही 4 बॉक्स सोडून देणार. परंतु त्यांचं असं म्हणणे atomic mass is not increasing in a particular manner. Suppose one element is having atomic mass 25, another will get 25.5, another will have 26, third will have 26.5, समजा 27, 28. आता असे atomic mass असणारे एलिमेंट तुम्हाला सापडले. पहा या चित्राप्रमाणे किती एलिमेंट डिस्कवर झाले. In between two elements having atomic mass 24 and 29, the actually discovered elements are 1, 2, 3, 4, 5, 6. 6 एलिमेंट डिस्कवर झाले आणि तुम्ही आधी किती जागा रिकाम्या सोडल्या? 4च जागा रिकाम्या सोडल्या. मग अशा परिस्थितीमध्ये 6 एलिमेंटला तुम्ही अरेंज कसं करणार? मुद्दा तुमच्या लक्षात आलाय. ड्रॉबॅक काय आहे? in between two discovered element, in between two existing element,
how many new element can be discovered, it cannot be accurately predicted. काय सेंटेन्स वापरतो आपण? सपोज वी आर हॅव्हिंग टू एक्झिस्टिंग एलिमेंट हॅव्हिंग द atomic mass 24 and 29, then we cannot say by guarantee, we cannot say by confidence that there will be discovery of only 4 elements. There can be a discovery of 6 element also, more than 6 also, less than 6 also. म्हणजे जास्तही सापडू शकतात, 6 सापडू शकतात, कमी सापडू शकतात. सो विथ गॅरंटी, विथ कॉन्फिडन्स, accurately we cannot predict exact number of element, how many element will be discovered in between such existing element, and therefore we cannot live, we cannot form the empty spaces which will be accurate, which will be equal to number of future discovered element. पॉइंट लक्षात येतोय सर्वांच्या? आणखी एकदा वाचू आपण, बघा पुस्तक काय सांगते. When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. तो युनिफॉर्म अपियर नाहीये, पुढच्या वरच्या याच्यात युनिफॉर्म अपियर आहे, एक एक नी वाढतो. राइज इज नॉट युनिफॉर्म, वरच्या मध्ये राइज इज युनिफॉर्म, बट इन द लोअर रो द राइज इन atomic mass is not uniform. कधी 0.5 न वाढतोय, कधी 1 न वाढतोय, कधी 0.4 न वाढत, काही पण होऊ शकतं. सो मोर और लेस नंबर ऑफ एलिमेंट कॅन बी डिस्कवर्ड. राइज इज नॉट युनिफॉर्म. मग काय होईल याचा परिणाम? मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. इट वॉज नॉट पॉसिबल देयरफॉर टू प्रिडिक्ट how many elements could be discovered between two heavy elements. आता तुम्ही म्हणता सर हेवीच्याच बाबतीत का बोलतोय? बिकॉज फॉर हेवी एलिमेंट द राइज इन atomic mass is not a certain, because proton neutron number is not a fix. Proton neutron number is not in a fixed proportion. इतके प्रोटॉन असल्यावर इतकेच न्यूट्रॉन असतील असं काही सांगता येत नाही. न्यूट्रॉन नंबर जास्त संख्येनं वाढू शकतो, म्हणून ॲटॉमिक मास हा जास्त बदलण्याची जी प्रक्रिया आहे किंवा टेंडन्सी आहे किंवा सापडण्याचं जे ठिकाण आहे हे हेवी एलिमेंटच्या बाबतीत जास्त, लाइटर एलिमेंटच्या बाबतीत जास्त प्रॉब्लेम येणार नाही. दिस प्रॉब्लेम विल बी मोर इन केस ऑफ हेवी एलिमेंट. म्हणून आपल्या ड्रॉबॅक मध्ये लिहिताना तुम्ही सांगणार द प्रोबॅबिलिटी or the possibility of rise in the atomic masses of the element is not uniform, and therefore with confidence we cannot say how many element will be there in between two existing heavy element. आणि अशा प्रकारचा हा एक ड्रॉबॅक आपण यामध्ये मांडायचा आहे की ज्यामध्ये आपण विथ कॉन्फिडन्स, विथ गॅरंटी यामध्ये किती एलिमेंट डिस्कवर होते हे प्रिडिक्ट करू शकत नाही, ॲक्युरेटली प्रिडिक्ट करू शकत नाही. हा सुद्धा एक त्यामधला ड्रॉबॅक. जसं आपण पाहिलं की आपण गृहीत धरलं 4 एलिमेंट सापडते आणि फ्युचर मध्ये जर 6 सापडले तर मग अरेंज करणार कसं, हा प्रॉब्लेम होता आपल्या समोर. म्हणून हा एक त्यामधला ड्रॉबॅक, डिमेरिट, लिमिटेशन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा पुढचे एक लिमिटेशन दाखवले पहा काय येतो. हायड्रोजनच्या पोझिशन विषयी आपण पाहिले की हायड्रोजन एक असा एलिमेंट आहे की ज्याच्या प्रॉपर्टी सिमिलर टू द अल्कली मेटल, सिमिलर टू अल्कली मेटल, अँड सम प्रॉपर्टीज आर सिमिलर टू हॅलोजन्स. पहा पॉइंट काय आहे की अल्कली मेटल सारख्या पण असते आणि हॅलोजन सारख्या. अल्कली मेटल सारख्या कोणत्या? उदाहरणार्थ आफ्टर लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन द हायड्रोजन विल फॉर्म H+ ion. At the same time the hydrogen is having valence equal to 1 and it will form a covalent bond with another hydrogen and H2 molecule is formed, similar to suppose like chlorine. Chlorine forming covalent bond with another chlorine and form Cl2 molecule.
तर अशा प्रकारचा आपला हायड्रोजन हॅलोजन सारखं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करून कोव्हॅलंट मॉलिक्यूल बनवू शकतो. ॲट द सेम टाइम by loss of one electron hydrogen can form a cation. कुणासारखा like alkali metal, suppose we are having sodium loses one electron and form Na plus ion. सोडियम आणि हायड्रोजन या उदाहरणामध्ये सारखंच वागताय. This is the similarity in properties of hydrogen and alkali metal. Then see what is the similarity between halogen and hydrogen. Hydrogen form one covalent bond with another hydrogen and form H2 molecule, ज्याला आपण diatomic molecule, diatomic covalent molecule. But like the halogen like chlorine, it is forming covalent bond with another chlorine and form chlorine molecule. This is again ambiguity regarding position of hydrogen, whether hydrogen should be kept along with the alkali metal in a group number 1 or whether it should be kept with halogen in a group number 17. Group number 17 मध्ये या हायड्रोजनला ठेवायचं का ग्रुप नंबर 1 मध्ये हायड्रोजनला ठेवायचं. This is called as ambiguity. This was also not made clear in the Mendeleev periodic table. Mendeleev periodic table मध्ये 1 नंबर वर ठेवायचा का 17 नंबर मध्ये ठेवायचा हा प्रॉब्लेम होता. तुमच्या माहितीस्तव पुढच्या पिरियड मध्ये आपण पाहणार आहोत की मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पण हा वाद होता. हा वाद 100% मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पण सुटला नाही, परंतु सायंटिस्टनं त्याचा ग्रुप नंबर 1 जास्त बरोबर आहे आणि पोझिशन नंबर 1 जास्त बरोबर आहे याच्यावर कन्फर्म केलं, कारण हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. जर त्याचा ॲटॉमिक नंबर 1 असेल तर त्याला 1 नंबर द्या असं सायंटिस्टचं म्हणणं होतं. म्हणून त्या ठिकाणचा पॉइंट थोडा वेगळा होता, या ठिकाणचा पॉइंट थोडा वेगळा होता. तर चला आपण काय ड्रॉबॅक आहे बघा. पोझिशन ऑफ हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन ग्रुप नंबर रोमन नंबर 7 म्हणा किंवा 17 म्हणा. फॉर एक्झाम्पल the molecular formula of hydrogen is H2 while molecular formula of chlorine is F2Cl2 वगैरे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजनचा आणि यांचा सेम आहे. दुसरा काय सिमिलॅरिटी. इन द सेम वे there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metal. Hydrogen can form H+, alkali metal also can form the positive cation. म्हणजे ही सिमिलॅरिटी. molecular formula of compound there is a similarity in the molecular formula of compound of hydrogen and alkali metal, sodium, potassium, etc. formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether correct position of hydrogen is in the group of alkali metal or in the group of halogen. म्हणजे हा त्यामधला प्रॉब्लेम आहे ज्याची आपण आता चर्चा केली की हायड्रोजनची राईट जागा, करेक्ट पोझिशन, वेदर ग्रुप नंबर 1 और वेदर ग्रुप नंबर 17, त्यालाच आपण रोमन त्याच्यामध्ये 7 म्हणतो. कारण मेंडेलिव्हच्या त्याच्यामध्ये 1A 2A 1B 2B अशा प्रकारचे, आणि ग्रुप नंबर 8 जो आहे ना तो ग्रुप नंबर 8 3 सब ग्रुप मध्ये डिवाइड केला. म्हणून मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा नंतर 18 ग्रुप तयार झाले. तर या प्रकारचा तो काही सध्या आपल्या समोर वाद नाही. म्हणजे बघा असं म्हणतो आपण 1 ते 7 रेग्युलर ग्रुप 1 ते 7 प्रत्येकाचे AB म्हणजे किती झाले 7 दुनी 14. आता मी सांगितलेलं 8वा ग्रुप, 8व्या ग्रुपचे किती एकट्याचे 3 आणि 0 ग्रुप काल आपण पाहिलं डबल गॅस साठीचा एक ग्रुप. मग एकूण किती झाले 14 3 17 आणि 18. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा 18 ग्रुप होते. तुम्ही रोमन नंबरच्या भाषेत मांडलं 1 to 7 and 8 असं आपण वाचतो. मॉडर्न मध्ये आपण इथे पॉइंट क्लिअर करणार आहे
कारण आपल्या सिलेबस प्रमाणे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल विषयी फार माहिती नाही, तो शॉर्ट बनवलाय म्हणून आपणही त्यावर फार वेळ खर्च नाही केला. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये मेरिट डिमेरिट, फार झालं तर मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, बेस ऑफ द अरेंजमेंट बाय मेंडेलिव्ह. तर अशा प्रकारच्या या पॉइंटवर आपण इथपर्यंतची चर्चा. डिमेरिट तुमच्या लक्षात आले असते असं मी समजतो. काय काय सांगणार तुम्ही? कोबाल्ट निकेलच्या पोझिशन विषयीची अँबिग्विटी. नंबर 2, आयसोटोपला सेपरेट पोझिशन नव्हती. नंबर 3, ज्यामध्ये आपण ॲटॉमिक मास नंबर सिक्वेन्स न वाढत नसल्यामुळं किंवा पर्टिक्युलर नंबरने वाढत नसल्यामुळं प्रिडिक्शन ऑफ नंबर ऑफ एलिमेंट बिटवीन टू एक्झिस्टिंग एलिमेंट इज नॉट पॉसिबल. आणि चौथं ॲम्बिग्विटी रिगार्डिंग पोझिशन ऑफ हायड्रोजन. एकूण 4 ड्रॉबॅक, 4 डिमेरिट आणि 3 मेरिट. या पॉइंटवर 100% या दोघांपैकी एकावर प्रश्न परीक्षेत असतोच. 1 मार्काचा वैना तुम्हाला येणार. 1 मार्कचा येईल, 3 मार्कचा येईल, 2 मार्कचा येईल. मार्क किती येऊ, क्वेश्चन विचारणार आणि त्या पलीकडे मी तुम्हाला सांगणार मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मधले मेरिट आणि डिमेरिट हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. आणि चलता चलता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलची अरेंजमेंट, रचना, फॉर्मेशन मी तुम्हाला सांगून टाकले. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये 18 ग्रुप होते आणि 7 पिरियड होते. लक्षात ठेवायचे, जरी आपल्या पुस्तकात नसलं आठवणीने लक्षात ठेवा. आणि त्यांच्या नंबरिंग रोमन नंबर 1 ते 7 आणि 8 अशा प्रकारच्या मांडल्या होत्या. फार झालं यालाच कंटिन्यू लिहून टाकतो मी. अँड 0 ग्रुप, बस या प्रकार. आणि तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं 1 ते 7 मध्ये ए आणि बी सब ग्रुप, 1A 1B, 2A 2B, 3A 3B, 4A 4B असं. आणि डायरेक्ट 8व्या मध्ये किती? 8व्या मध्ये 3 ग्रुप. 7 2 14, 3 17 आणि 1 18. एकूण ग्रुप किती झाले याचे? 18 ग्रुप. आणि पिरियड किती होते? 7 पिरियड. कशाला आपण पिरियड म्हणतो? हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड अँड व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप. बस अशा पद्धतीनं हा मेंडेलिव्ह आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर तुम्हाला त्यांनी काही क्वेश्चन विचारले बघा. आपण खाली जाऊ. यूज युअर ब्रेन पॉवर अशा प्रकारचा पॉइंट आहे. काय म्हणते बघा? राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता इथं बाकी काही डोकं चालवायचं नाही. जशी आपल्याला इतर ठिकाणी व्हॅलन्सी माहिती आहे ना तसंच लिहायचं, बाकी काही फरक करायचा नाही. फार झालं तर मी असं म्हणून आता कुणाबरोबर करा म्हणतोय तो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड. आता ऑक्सिजन बरोबर ऑक्सिजनची व्हॅलन्सी तुम्हाला माहिती आहे. किती ऑक्सिजनची व्हॅलन्सी? 2 हे आपल्याला माहिती आहे. चला आपण 1 2 चे लिहून पाहू. तुम्ही प्रॅक्टिस करा. नाही लिहिता आलं मी सर्वांची लिहून देईन. आज तुम्हाला संदर्भासाठी सोडून देणार Na आणि फार झालं तर Si. चला 2 निवडू आपण. सोडियमची व्हॅलन्सी 1, सिलिकॉनची व्हॅलन्सी 4, आपल्या ऑक्सिजनची 2. तुम्ही 8वी 9वीची आपली पद्धत वापरू शकता. सोडियम ऑक्सिजन व्हॅलन्सी लिहून टाकली 1, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आणि आपला क्रॉस. या पद्धतीनं काय होईल? Na2O बरोबर आहे. आता हे झाली तुमची रेग्युलर पद्धत. आता काल पाहिलेले तुम्ही मेंडेलिव्हनं यांना थोडं असं लिहिलं होतं Na2O. हा 2 खाली लिहिण्याच्या ऐवजी मेंडेलिव्ह कसा लिहायचा? डोक्यावर लिहायचा. बस संपलं. यापेक्षा वेगळं काही नाही. आता तुम्ही सिलिकॉन आणि ऑक्सिजन मध्ये जर गेले तर तुम्ही असं लिहिणार सिलिकॉन व्हॅलन्सी 4, ऑक्सिजन व्हॅलन्सी 2, घेतला क्रॉस. काय येईल मग? Si2O4. मुद्दा मी खाली लिहिला म्हणजे तुम्हाला समजावं. Si2O4 मेंडेलिव्हच्या भाषेत लिहायचं म्हणलं तुम्ही काय करणार? Si वरील 2 म्हणजे
थोडं वरच्या बाजूला Si2O4 बस असं लिहिणार उलट, बाकी काही नाही. आधी आपण असं लिहायचं मग असं लिहायचं. शेवटला पेन्सिलनं लिहायचं की नंतर पेनाने लिहायचं, म्हणजे आपलं चुकूही नाही आणि लक्षात राहा. डायरेक्टली लिहायचा प्रयत्न केला चुकण्याची भीती आहे, कारण आपल्याला असं लिहायची माहिती आहे, ही आपण लिहित नसतो. म्हणजे थोडक्यात ती काय झाली आता डिस्कार्डेड मेथड. डिस्कार्डेड मेथड डिक्लेअर्ड ॲज अ रॉंग मेथड. सायंटिस्टनं त्याला आता काढून टाकले, चुकीची मान्य केली, म्हणून आपण लिहित नाही, आपण ही वापरतो. ही आपली न्यू मेथड आहे, अप्रूव्ड बाय IUPAC, म्हणून आपण याच. पण आधी ही लिहायची नंतर ही लिहायची, याला आपण मेंडेलिव. आता तिथं काय बदल करायचे बघा. काय बदल होणार आहे, Si2O4 असे जे मांडताय याला आपण स्मॉल करतो, रिड्यूस करतो मॅथमॅटिक्स सारखं. काय होईल मग SiO2 आणि अशा पद्धतीनं हे बाकीचे तुम्ही शोधून लिहायचा प्रयत्न करायचा. नाही जमले तर मी 2 दिवसाचा वेळ देणार, एके दिवशी लिहून देणार ते वर्गात. तुम्ही न विचारता मनाने लिहून दे, म्हणजे 2 दिवसाच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला हे पाहायला भेटेल. हे आता तुम्हाला शोध काम, तुम्ही शोधायचं बॅलन्सी किती आहेत वगैरे. जेवढ्या सध्या बॅलन्सी आहेत ना तेवढ्याच पद्धतीने लिहायचं. म्हणजे मेंडेलिव्हचं लिहा, म्हणजे वेगळं डोकं चालवायची गरज नाहीये. तुम्ही या पद्धतीने जायचं, बॅलन्सी शोधायचं आणि त्याच्याप्रमाणे लिहायचा प्रयत्न करायचा. नाही लिहिता आलं 2 दिवसांनी तुम्हाला भेटून जाणार. ठीक आहे, तर पहा सेकंड क्वेश्चन कडे जाऊ आपण. राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाउंड ऑफ फॉलोइंग एलिमेंट विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता हायड्रोजन बरोबर बनवायचं आहे. चला आपण बेस्ट कार्बन घेऊन टाकू आपला. आता पुन्हा सेमच ऑक्सिजन आणि हायड्रोजन त्याच्याविषयी बनवताना काही फरक नाही करायचा, फक्त काय बॅलन्सीचा मुद्दा. बॅलन्सी किती आहे हायड्रोजनची 1, कार्बनची किती आहे 4. लिहिलं तुम्ही, कार्बन बॅलन्स इक्वल टू 4, हायड्रोजन बॅलन्स इक्वल टू 1. पुन्हा घेतला क्रॉस, काय मिळालं C1H4 आणि आपण 1 लिहित नसतो म्हणून आपण काढून टाकलं. काय बनला हा CH4. आता आपण सल्फर कडे जाऊ. आता सल्फर विषयी थोडे वेगळे प्रॉब्लेम हा, कारण आपल्याला माहिती आहे सल्फरचा एक कंपाऊंड SO2 पण आहे आणि सल्फरचा एक कंपाऊंड SO3 पण आहे. या वरच्या उदाहरणामध्ये दिसतं सल्फरची बॅलन्सी 4, खालच्या उदाहरणात दिसतं सल्फरची बॅलन्सी 6 आहे. आता आपण 4 चा गृहीत धरून चलू हा. तर सल्फरची बॅलन्सी 4 असं मान्य केलं तुम्ही. हायड्रोजनची बॅलन्सी 8, याला व्हेरिएबल बॅलन्सी म्हणतो आपण हा, लक्षात ठेवा. एखादा एलिमेंट मोर दॅन 1 डिफरंट बॅलन्सी दाखवत असेल व्हेरिएबल बॅलन्सी, हा काही तुमच्यासाठी फार वादाचा मुद्दा नाही, त्यामुळे त्याच्या डोकं चालवायचं. SO2 बॅलन्सी 4 आहे, 4 गृहीत धरून चला. तो SO3 पण असतो म्हणजे त्याची बॅलन्सी 6 पण असते. आता ते कसं असतं, काय असतं, ते ऑक्टेटचा भाग आहे, लिमिटेड ऑक्टेट, त्याच्यानंतर एक्सपांडेड ऑक्टेट, इनकम्प्लीट आणि एक्सपांडेड किंवा ऑक्टेट. तर त्याविषयी सध्या चर्चा करायची आपल्याला गरज नाही, त्यामुळे फक्त समजण्यापुरतं समोर घ्यायचं. त्यानंतर पाहिला आपण की हा झाला तुमचा सल्फरचा. मग काय फॉर्म्युला बनला SH4, हा रेग्युलर झाला आणि मेंडेलिव्हच्या भाषेत बनवायचा तर SH4 अशा पद्धतीने. तर या टाइप मध्ये आपल्याला त्याचे बनवायचे. आता समजा Br, अजून एक बनवून दाखवतो. Br आणि हायड्रोजन, पहा Br ची बॅलन्सी 1, हायड्रोजनची बॅलन्स सुद्धा 1. घेतला तुम्ही क्रॉस, काय होईल H1 Br1. एक एक लिहित नसतो आपण म्हणून HBr जा या पद्धतीने. तर अशा टाइप मध्ये आपण याचे फॉर्म्युलेज त्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर जो आपला पुढचा पॉइंट आहे तर त्यामध्ये जे पाहतो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकदम पहिल्या दिवशी आपण चर्चा केली की कुणी तयार केला म्हणण्यापेक्षा कुणाच्या कामामुळे मॉडर्न पिरियडिक टेबल तयार, की कुणी यामध्ये मदत केली त्याला आपण नाव दिले कॉन्ट्रीब्युशन. याच्यामध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे तर आपण सांगणार मोस्ले. मोस्ले या मोस्ले नावाच्या सायंटिस्टनं हा हेनरी मोस्ले
हा जो सायंटिस्ट आहे हेनरी मोसले या सायंटिस्टच्या कॉन्ट्रीब्युशन मुळे आपल्याला पिरियडिक टेबल तयार करता आला किंवा तयार झाला. काय होते हेनरी मोसलेचं कॉन्ट्रीब्युशन? ही मेड अरेंजमेंट ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर. आणि काय मांडलं त्यांनी? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर अँड नॉट ॲटॉमिक मास नंबर. मेंडेलिव्ह मध्ये पाहिला आपण ॲटॉमिक मास नंबर महत्वाचा होता, तर मोसलेच्या म्हणण्याप्रमाणे ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. यावर तुम्हाला प्रश्न विचारतात, जसं आपण पाहिले मेंडेलिव्ह मध्ये विचारतात डॅश इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट फॉर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर तुम्ही ॲटॉमिक मास असे लिहिलं. डॅश इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी फॉर क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल और अकॉर्डिंग टू हेनरी मोसले. तर त्यावेळेस तुम्ही हेनरी मोसलेच्या वेळेस ॲटॉमिक नंबर शब्द प्रयोग करणार, तर मेंडेलिव्हच्या वेळेस तुम्ही ॲटॉमिक मास नंबर अशा प्रकारचा शब्द प्रयोग करणार. दुसरे एकच वाक्य आपण बोलणार आहे त्याविषयी की काय केलं त्यांनी. So arrangement of element in modern periodic table is based on modern periodic law. आणि काय modern periodic law? The properties of element are periodic function of their atomic number. हा मॉडर्न पिरियडिक लॉ आणि मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ हे दोन्ही तुम्ही एकाच वेळेस वाचायचे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मग मॉडर्न पिरियडिक टेबलची डेफिनेशन काय होईल? द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन अ टेबल अकॉर्डिंग टू मॉडर्न पिरियडिक लॉ इज कॉल्ड एज ए मॉडर्न पिरियडिक टेबल. किंवा द tabular arrangement of element according to modern periodic law is called as a modern periodic table. तर अशा प्रकारच्या ह्या 2-3 गोष्टी तुम्ही पुढच्या आपल्या व्हिडिओसाठी तयार करून घ्यायच्या, म्हणजे डिटेल्स मध्ये आपण त्यावर बोलणार आहोत. तर आज आपला वेळ थांबतोय, संपलेला आहे, म्हणून आपण इथं थांबणार आहोत.